हा आमच्या मलकापूर मतदारसंघामध्ये भुईशेंगा या गावाला जोडणारा रस्ता आता नवीनच बांधण्यात आलेला आहे. परंतु हा रस्ता अशा प्रकारचा बांधलेला आहे की आम्ही सुद्धा चकावून गेलो आहे की अशा प्रकारचा इस्टिमेट कसं काय आमच्या सरकारी इंजिनियरनी बनवलं असेल. कारण रस्ता हा 10 फुटाचा बांधला गेला आहे आणि दोन्ही साईडनं 3 ते 4 फुटाची साईड सोडलेली आहे आणि ते बी हा रस्ता चुरीवर बांधण्यात आला. चुरीवर डांबर मध्ये रस्ता बांधण्यात आला. खर तर आता काय माहिती इस्टिमेट कशा प्रकारचा आहे, पण हे सध्या तर अशी परिस्थिती आहे. चुरीवर डांबरचा रस्ता बांधलेला आहे आणि डांबरची जी लेअर टाकली आहे ते फक्त 1.5 इंचाची टाकलेली आहे. 1.5 ते 2 इंचाची असेल, यापेक्षा जास्त नाही आहे. आणि यामध्ये जे मटेरियल वापरण्यात आलं आहे चुरी, आणि चुरीपेक्षा बी आपण म्हणू शकतो डस्ट आहे. डस्टवर डांबरचं मटेरियल वापरण्यात आलं. हे बघा, पूर्णपणे डस्ट वापरली आहे रस्त्यामध्ये. हे डस्ट युक्त मटेरियल वापरण्यात आलं. पूर्ण गावापर्यंत आम्ही चक्कर मारून आलो. अशाच प्रकारचा हा रस्ता आहे. दोन्ही साईडनं 3 फूट सोडलेला आहे आणि आपण त्याला धड 20 म्हणू शकत नाही, धड 40 म्हणू शकत नाही. एक प्रकारचं खदानवरचं रॉ मटेरियल वापरण्यात आलं या रस्त्याच्या खाली. आणि जे वरून जे लेअर टाकली आहे डांबरची, ती फक्त 3 इंचाची किंवा 2 इंचाचीच म्हटलं जाईल. आता याची जर थिकनेस तपासली आहे रस्त्याची तर 100% फेल होते हा थिकनेस मध्ये. तर अशा प्रकारचा हा रस्ता बांधण्यात आलेला आहे. कधी हाताने आपण कधी उखळायला गेलं तर पाहून घ्या, हाताने हा रस्ता निघते. हे बा, हाताने उखळले जाते. जसं काही एखाद्या ताव्यावर ऑमलेट कसं टाकतो आपण आणि ताव्या सराट्यानं पलटी मारल्या, तशा प्रकारचा रस्ता आमचा ऑमलेट रस्ता बांधला आमच्या सरकारी अधिकाऱ्यांनी. सरकारी भ्रष्ट इंजिनियरनी ऑमलेट रस्ता बांधला. अहो इंजिनियर साहेब, आपल्याला रस्ता बांधायचा आहे, ऑमलेट नाही तयार करायचा आहे. हे एखाद्या ऑमलेट सारखी पलटी होती तुमच्या रस्त्याची. माझी या मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी असतील त्यांना विनंती आहे की आम्ही तुम्हाला यासाठी निवडून दिलं, जनतेला लुटायसाठी. हे करोड रुपयाचा भ्रष्टाचार जो आज होत आहे, याचं उत्तर तुम्हाला या मतदारसंघातील जनता मागेल. आम्ही सुद्धा एक हिंदुत्ववादी सरकार निवडून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, पण आम्हाला माहिती नव्हतं की आमच्या सिंधूला आमचेच लोक लुटतील. पाहू शकता आपण, हे पहा, चुरी वापरली, चुरी आहे पूर्ण. अशा प्रकारचा रस्ता बांधला आमच्या इंजिनियरांनी. माझी सर्व जनतेला विनंती आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त आपला विरोध नोंदवा या रस्त्यापर्यंत. आता समोर काही आम्ही जास्त जात नाही, कारण आम्ही समोर पूर्ण चक्कर मारून आलो. मलकापूर मतदारसंघातील जनतेला विनंती आहे, त्यांनी अशा भ्रष्टाचाराविरुद्ध सक्त आवाज उचलला पाहिजे. चूप राहू नका. आपल्या मालकीचा पैसा आहे हा, आपण आपल्या टॅक्स मधून हे रस्ते बनतात आणि 1 वर्षही टिकत नाही. म्हणजे विकासाच्या भोवती मागील 70 वर्षापासून फिरत आहे. या विरोधात आपण चूप काय, कुठे दबलेलो आहे आपण यांचे मालक आहे. यांना जॉब विचारा.